कर्नाटकामध्ये कन्नडिगांची मुजोरी बघायला मिळाली आहे। महाराष्ट्र एटीएसला कर्मचाऱ्यालाही फसवलं गेलंय। कर्मचाऱ्याला काळं फासण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र एसटीला कर्मचाऱ्याला काळं फासलं गेलंय। एसटी कर्मचारी आहे, महाराष्ट्र एसटी कर्मचारी, त्याला काळं फासण्यात आलंय। चित्रदुर्ग इथं कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी प्रताप केलाय। महत्त्वाची बातमी आहे, कर्नाटकात कन्नडिगांची मुजोरी बघायला मिळालेली आहे। महाराष्ट्र एसटीतल्या कर्मचाऱ्याला काळं फासण्यात आलंय। चित्रदुर्ग इथं कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी हा प्रताप केलाय। काही व्हिडिओ आणि व्हिज्युअल समोर आलेत। आमचे प्रतिनिधी प्रकाश बेळगोजी यांना अधिक विचारूया। प्रकाशजी, काय नेमकं घडलंय, केव्हाची ही घटना आहे? ही काल रात्री 9:30 वाजताची घटना आहे। कर्नाटकामधल्या चित्रदुर्ग मधली ही घटना आहे। चित्रदुर्गमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसला अडवलं। बसला अडवून त्या बस चालकाला कन्नड तुम्हाला बोलता येतं की नाही असं विचारलं। त्यामुळे कन्नड बोलता येत नाही असं बस चालकानं म्हटल्यानंतर बस चालकालाही आणि बसलाही दोन्हीला काळं फासलून कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। या घटनेनंतर बेळगावसह सीमा भागात देखील या घटनेचे पडसाद उमटलेले आहेत आणि परिणामी जी आहे बेळगावकडून महाराष्ट्राकडे जी जाणारी बस सेवा आहे ती बस सेवेवर याचा परिणाम झालेला आहे आणि काही प्रमाणात मंद बस सेवा करण्यात आलेली आहे। एका दुसरी बस जी आहे ती महाराष्ट्रात जात आहे आणि इतर बस सगळ्या फक्त निपाणी डेपो पर्यंत जात आहे। बरोबर, धन्यवाद। आपण माहिती दिलीत प्रकाशजी त्याबद्दल। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा निर्णय घेतला गेलाय की कमीत कमी सेवा ये जा करतील महाराष्ट्र आणि बेळगावच्या दरम्यानच्या।